आज आपण बनवले तांदळाच्या पिठाचे पांढरे शुभ्र असे पापड। तर हे पापड अगदी कोणीही करू शकतं आणि कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपण हे पापड बनवलेले आहेत। अगदी एका दिवसात हे पापड सहज बनवता येतात आणि याला उन्हातही वाळवायची गरज नाही। आपण घरामध्ये सावलीमध्ये हे पापड वाळवू शकतो। तर बघा अतिशय पांढरे शुभ्र असे हे पापड बनतात आणि करायला तेवढे सोपे आहेत। हे पापड फक्त एका वाटी पिठापासून बनवलेत। अगदी 25 ते 30 पापड एक वाटी पिठापासून आपल्याला बनतात। तर पापड बघा मी तुम्हाला एक तळून दाखवते। तर चौपट फुलणारा हा पापड आहे, खूप छान फुलतो आणि चवीलाही अत्यंत उत्तम आहे। अतिशय चविष्ट पातळ खुसखुशीत असा हा पापड बनतो। तर इथे बघा मी काही पापड तळून घेतलेले आहेत। तर पापड बघा की त्याचा आवाज बघा तुम्ही, किती खुसखुशीत असे पापड झालेले आहेत आणि हे पापड बघा किती पातळ झालेत। आपण जेव्हा तांदळाचे पापड बनवतो तर ते खूप जाड बनतात आणि तळल्यानंतर ते जाड दिसतात आणि खायला तेवढे खुसखुशीत लागत नाही। हे पापड बघितले तर आपण याचा जो चुरा आहे ते अगदी पावडर सारखा चुरा होतो, इतपत हे खुसखुशीत असे पापड बनलेले आहेत। पापड बनवण्यासाठी आपण एका वाटीचे पापड बनवणार आहोत। तुम्ही कोणत्याही एका भांड्याने पीठ मोजू शकता। तर त्यासाठी 1.5 वाटी इतकं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे। म्हणजे ज्या भांड्याने तुम्ही पीठ घेणार त्या भांड्याने 1.5 भांडं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा पांढरं तीळ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा पापड खार आणि चवीनुसार मीठ टाकलं। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पीठ टाकलं आणि हे पाण्यामध्ये पीठ आपण छान मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे, कमी गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर पहिल्यांदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर बघा बेलण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं। ह्या पिठाला आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याची आपण एक वाफ काढून घेणार आहोत। पातेले किंवा कढाई घेत असताना तुम्ही जाड बुडाची घ्या, म्हणजे पीठ खाली लागणार नाही। पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण पाण्याचा थोडासा हात घेऊन लाटण्याला लागलेले पीठ देखील यामध्ये काढून टाकूया आणि यावरती झाकण ठेवून कमी गॅसवर 2 मिनिट आपण एक वाफ काढून घेऊया। त्यानंतर पुन्हा आपण एकदा हे मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हलवून घेणार आहोत, म्हणजे खालीचे पीठ लागणार नाही यासाठी छान मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण याची एक वाफ काढून घ्यायची। गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवलेली आहे। तर त्याच पद्धतीने 2 ते 3 वेळा आपल्याला ह्या पिठाची वाफ काढून घ्यायची। तुम्ही पीठ जेवढं छान शिजवाल तेवढं आपला जो पापड आहे ते जास्त खुसखुशीत होईल, पापडाला चिरा पडणार नाही। तर पापड कशा पद्धतीने चुकतो हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर 3 वेळा आपण हे पीठ 2-2 मिनिटं उकळवून घेतल्यानंतर आपण हे पीठ एका भांड्यात काढून घेऊन अशा पद्धतीने तांब्याच्या पेल्याच्या मदतीने तुम्ही हे पीठ व्यवस्थित आपण मळून घ्यायचंय। एकसारखं पीठ झालं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या किंवा जे पीठ आहे ते कच्चं पीठ राहणार नाही। त्यासाठी ओला हात घेऊन आपण व्यवस्थित अशा प्रकारे पीठ मळून घेतले। तर ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायचं आहे, म्हणजे पीठ गरम असतानाच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे, पीठ थंड करायचं नाही। त्यानंतर बघा अशा पद्धतीने जे 2-3 गोळे करून घेतले तर हे पीठ आपण पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे। तर तुम्ही म्हणाल की पुन्हा पुन्हा का वाफवायचं? तर पुन्हा पुन्हा वाफवल्याशिवाय हा पापड चौपट फुलत नाही किंवा पापड हा पापडाला चिरा पडत नाहीत आणि पापड जास्त खुसखुशीत होत नाही। त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे पीठ घातलेलं आहे। त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवून अशा प्रकारे हे पीठ वाफवून घेणार आहोत। तुम्ही कुकरमध्ये वाफवून घेऊ शकता किंवा तुम्ही मोदकाच्या चाळणीमध्ये देखील हे पीठ वाफवून घेऊ शकता। तर इथे कुकरच्या 3 शिट्या काढलेल्या आहेत, पीठ वाफवून घेतलेलं आहे, पीठ छान फुललेलं आहे। त्यानंतर हे पीठ काढून आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं आहे। गरम असतानाच भरून आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं छान मळून घ्याल तेवढ्याच आपले जे पापड हे छान बनतील। अगदी पीठ मौसर असं बनलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। जेवढं आपल्याला पीठ पाहिजे तेवढ्याच गोळ्या आपण एक 4-5 गोळ्या बनवून घ्यायच्या। त्याचं पापड आपण लाटायला घ्यायचे आणि उरलेले पीठ असं डब्यामध्ये ठेवायचं, म्हणजे गरम गरम पिठाचेच आपल्याला पापड बनवायचे। तुम्ही जेवढ्या गरम पिठाचे बनवाल तेवढं तुम्हाला सोपं जाईल। थोडं थंड झालं तर काही हरकत नाही, फक्त तुम्ही हे पापड जास्त लाटून घ्या। तर अशा पद्धतीने तुम्ही ताटाने दाबून एक प्लास्टिकचा कवर खाली ठेवून त्यावरती दुसरा कवर ठेवून तुम्ही अशा पद्धतीने दाबून घेऊ शकता किंवा लाटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने लाटून घेतला पापड तरी देखील चालेल। तुम्हाला पापडाचा आकार एकसारखा हवा असेल तर एखादा बाटलीचं झाकण तुम्ही घेऊन त्या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोलाकार पापड देखील तुम्ही बनवून घेऊ शकता। हे पापड एक दिवस आपण घरामध्ये सावलीत वाळवून घेतलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे उन्हामध्ये 2 ऊन दिलेलं आहे। या पापडांना कडकडीत असं वाळवून घेतलेलं आहे। उन्हाळी काम तुम्ही जेवढं जास्त उन्हामध्ये व्यवस्थित कडक तुम्ही वाळवून घ्याल तर ते 2 वर्षापर्यंत खराब होणार नाही।
हे तांदळाचे पापड पहिल्या दिवशी सावलीमध्ये सुकवा। पहिल्या दिवशीच तुम्ही जर उन्हामध्ये सुकवलं तर पापड हे उरळी बनते पापडांची किंवा पापडांना अशा फाट्याही फुटू शकतात। तर बघा, तुम्ही पीठ व्यवस्थित शिजवा किंवा डबल शिजवा, व्यवस्थित शिजवा। मी अगोदर अशासाठी सांगितलं की तुमचं जर पीठ व्यवस्थित शिजलं नाही तर पापड बघा याप्रमाणे पापड तुटतात, त्यांना भेगा पडतात। या पापडांचा काहीही उपयोग होणार नाही। तुम्हाला लाटताना व्यवस्थित लाटले जातील, परंतु जेव्हा तुम्ही पापड उन्हामध्ये वाळवायला ठेवाल त्यावेळेस ते पापड अशा प्रकारे चिरतील। त्यासाठी पीठ हे तुम्हाला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। थोडासा वेळ खाऊ आहे। तुम्ही 2-3दा मी पहिल्यांदा दाखवलं त्याप्रमाणे 3 वेळा आपण पातेल्यामध्ये, त्यानंतर आपण एकदा मोदक पात्रामध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही हे पीठ शिजवून घ्या आणि गरम गरम पिठाचे व्यवस्थित पापड तुम्ही लाटून घ्या। तुम्हाला जर ताटाने दाबून पापड बनत नसतील तर तुम्ही ते पापड लाटून देखील बनवू शकता। जेवढे पातळ तुम्ही पापड बनवचाल तेवढे पातळ पापड लवकर सुकतील आणि हे पापड खायलाही जास्त कुसकुशीत होतात आणि थोड्या पिठाचे तुम्ही जास्तीत जास्त पापड बनवू शकता। तर बघा, बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे तांदळाचे पापड तुम्ही नक्की बनवून बघा। कसे झालेत हे मला कमेंटद्वारे अवश्य कळवा। भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।